ओम गणपते नमः. गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आज संकट चतुर्थी, नवीन वर्षामधील ही पहिली संकट चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीचा चंद्रोदय हा 9:28 आहे. आपण आता श्री गणेशाची मंत्र उपासना आणि महिमा गणेश चतुर्थी व्रताचा याबद्दल कथा ऐकणार आहोत. आपली कन्या पार्वती हिच्या प्रार्थनेप्रमाणे तिला श्री गणेश उपासना ही कशी करावयाची याचे पिताजी मार्गदर्शन करीत असताना तो सर्व भाग शांत चित्ताने ऐकत असताना पार्वती त्यांना म्हणाली, पिताजी, श्री गणेशाची उपासना कशी करावयाची हा विधी मला समजला, पण तुम्ही त्या उपासनेबरोबरच पूजाविधीबरोबर ईश्वरी कृपाप्राप्तीसाठी त्यास मंत्रशक्तीची जोड द्यावी असे ते म्हणालात. त्या मंत्रशास्त्राबद्दल तर मी अगदी अजाण आहे. श्री गणेशाचे सिद्ध मंत्र कोणते आणि त्यापैकी मी माझ्या मनोकामनापूर्तीसाठी नेमक्या कोणत्या मंत्राचे पठण करावे ते आपण मला सांगावे अशी माझी आपणास विनंती आहे. त्यावेळी पार्वतीचे पिता हिमालयराज हे तिला म्हणाले, कन्ये, अगं त्या श्री गणेशाचे रूप हे अगम्य आणि अतर्क्य असेच आहे. तो श्री गणेश हा आदी आहे, अनंत आहे. या श्री गणेशाचे अनेक सिद्ध मंत्र असून त्या मंत्र जपाच्या फलप्राप्तीसाठी त्याची एक विशिष्ट अशी जपसंख्याही निश्चित करण्यात आलेली आहे. त्याची माहिती अशी, ओम किंवा ग हा गणेशाचा एक अक्षरी मंत्र असून या मंत्राची जपसंख्या 1 दशलक्ष इतकी आहे. ओम जे गणेश हा गणेशाचा पंचाक्षरी मंत्र असून त्याची जपसंख्या दशलक्ष इतकी आहे. गणेशाचे नम हा त्यांचा षडाक्षरी मंत्र असून त्यांची जपसंख्या सुद्धा दशलक्ष इतकी आहे. ओम गजाननाय नमः हा अष्टाक्षरी मंत्र असून त्यांची जपसंख्या ही दशलक्ष इतकी आहे. श्री गणेशाच्या या विविध मंत्रामधील 2 मंत्र हे अत्यंत प्रभावी आहेत. ते म्हणजे एकाक्षर आणि षडाक्षर मंत्र. आपल्या मनातील इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी गणेश उपासकांनी या 2 मंत्रापैकी आपल्या आवडीच्या कोणत्याही एका मंत्राचा अवश्य जप करून श्री गणेशाची कृपाप्राप्ती करून घ्यावी. पित्याकडून श्री गणेश पूजेची त्यांच्या सिद्ध मंत्राची ही अशी माहिती ऐकून पार्वतीस मोठा आनंद झाला. तिने त्या संदर्भात अधिक माहिती घेण्याच्या हेतूने आपल्या पित्यास असा प्रश्न केला की, पिताजी, या श्री गणेश मूर्तीच्या अशा पूजनासाठी कोणता एखादा खास असा दिवस निश्चित केला गेला आहे का? तेव्हा कन्येच्या या अशा अर्थ जिज्ञासू प्रश्नाने प्रसन्न झालेल्या पित्याने तिला अधिक माहिती देताना असे सांगितले की, कोणत्याही महिन्यात शुद्ध चतुर्थी या तिथीस उपासकाने या उपासनेस प्रारंभ करावा. 1 महिना हे अनुष्ठान व जपोसाधना नित्य केल्यास हे कन्यके तुझे पतीभेटीचे मनोरथ नक्कीच पूर्ण होईल. स्त्री अथवा पुरुष कोणीही ही अशी श्री गणेशाची पार्थिव पूजा उपासना करू शकतो. उपासकाला श्री गजाननाच्या कृपेने धनसंपत्ती प्राप्त होते, संतान लाभणे, मनासारखे सद्गुणी पुत्र लाभणे, उत्तम पशुधन मिळणे इत्यादी मनोकामना पूर्ण होतात. श्री गणेशाच्या संख्यात्मक किती मूर्तींची पूजा केली असता काय फलप्राप्ती होते या संदर्भात तू आता काही माहिती ऐकून घे. 2 मूर्तीचे पूजन केल्यास असाध्य गोष्टी साध्य होतात. 3 मूर्तीचे पूजन केल्यास विष्णू कृपा आणि राज्यप्राप्ती होते. 4 मूर्तीची पूजा केल्यास धर्म, अर्थ, काम, मोक्ष फलप्राप्ती होते. 5 मूर्तींची पूजा उपासकास सार्वभौम राजा बनविते. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरते. सर्वजण त्यास मान देतात. शत्रू राहत नाहीत. 6 मूर्तीची पूजा केल्यास सृष्टीतील उत्पत्ती आणि प्रलयाची शक्ती येते. 7, 8 किंवा 9 गणेश मूर्तीचे पूजन करणाऱ्या उपासकास सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होऊन सर्वज्ञता प्राप्त होते. 10 मूर्तीच्या पूजकाला सर्व 33 कोटी देवतांचे मंगल आशीर्वाद प्राप्त होतात. 11 मूर्तीच्या पूजकास एकादश रुद्राचे स्वामित्व मिळते. 12 मूर्तीचे पूजन करणाऱ्यास द्वादश दैत्यावर अधिकार गाजवण्याची अलौकिक शक्ती मिळते. 108 मूर्तींचे पूजन करणाऱ्या व्यक्ती श्री गजाननाच्या कृपेने कोणत्या संकटाचे भय राहत नाही. जर एखादी व्यक्ती काही कारणाने कारागृहात बंदिवान असेल, त्यास कारागृहातून मुक्ती व्हावी अशी इच्छा असेल तर त्या व्यक्तीने 5 मूर्तीची पूजा केल्यास त्याची 3 ते 7 दिवसात आत मुक्तता होते. 7 मूर्तींचे 5 वर्ष अखंड पूजन केले असता सर्व प्रकारच्या महापापांचा नाश होतो. एकाच गणेश मूर्तीची जीवनभर दृढ निश्चयाने पूजा करणाऱ्या भक्तास
श्री गणेशाच्या दर्शन व कृपाप्रसादाचा लाभ होतो. गणेश भक्त हा जर एखाद्या व्याधी व रोगाने ग्रस्त असेल तर त्याने 3 मूर्तींची पूजा केल्यास तो 9 दिवसात रोगमुक्त होतो. या आणि अशा प्रकारे श्री गणेशाच्या संख्यात्मक मूर्ती पूजनाची फलप्राप्ती निवेदन केल्यानंतर पार्वतीच्या पित्याने तिला असे सांगितले की पूजनासाठी वापरलेले गणेश मूर्ती या सुवर्ण, रौप्य, तांबे, कांस्य किंवा मोतिक वा प्रवाळाच्या असू शकतात. तसेच हे देवी भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीस श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीचे पूजन करणे हे फार महत्त्वाचे व फलदायी आहे. या दिवशी मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने पार्थिव मूर्ती तयार करून तिचे पूजन करावे. दुपारी मोदकाचा नैवेद्य करावा. रात्री श्री गणेशाचे चरणी भजन, नृत्य, गायन, वादन आदी कला सादर कराव्यात. दुसरे दिवशी या पार्थिव गणेश मूर्तीची विधिवत उत्तर पूजा करून मग ती मूर्ती वाजत गाजत नेऊन नदी, जलाशय, वापी येथे विसर्जित करावी. असे हे भाद्रपद मासातील गणेश पूजा व्रत ज्याने त्याने आपापल्या चालीरीतीप्रमाणे 1-1.5 तास, 5 तास किंवा 10 दिवस पवित्र आणि उत्साही वातावरणात आनंदाने संपन्न करावे. हे श्री गणेश व्रत महान पुण्यकारक असून ते श्रद्ध उपासकास त्यांच्या भक्तीप्रमाणे सकल सुखसौख्य प्रदान करणारे आहे. श्री गणेश हा इष्टकामना पूर्ण करणारा, विघ्नांचे हरण करणारा, दुःख निवारण सुखसौख्यांची वर्षा करणारा असा देव आहे. तेव्हा हे पार्वती, तू तुझ्या मनोरथपूर्तीसाठी या विघ्नहर्त्या गणेशाचीच उपासना कर. तेव्हा पार्वतीने विचारले, पिताश्री, मी नेमके कोणते व्रत करू जेणेकरून माझी पतिभेटीची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. पार्वतीचा तो प्रश्न ऐकून पिता तिला म्हणाला, हे कन्ये, श्री गणेशाचे चतुर्वती व्रत हे प्रभावी असे व्रत आहे. या व्रतासंदर्भात मी तुला एक कथा सांगतो की तू ते ऐक. एके दिवशी भगवान शिवशंकर हे आपल्या शिवगणांसमवेत कैलास पर्वतावर निवांत वार्तालाप करीत बसले होते. त्यावेळी पुत्र कार्तिकेयाने आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारला. पिताश्री, सर्व व्रतामध्ये उपासकाला शीघ्र फलप्राप्ती करून देणारे एखादे प्रभावी व्रत जर कोणते असेल तर मला आपण त्याची माहिती सांगा. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, सर्व व्रतामध्ये श्री सिद्धिविनायकाचे चतुर्वती व्रत हे जे आहे ते अत्यंत प्रभावी आणि शीघ्र फलप्राप्ती करून देणारे व्रत आहे. हे व्रत 2 प्रकारचे करता येते. पहिला प्रकार म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस केले जाणारे श्री गणेशाचे पार्थिव पूजन. या व्रताचा विधी, त्यांच्या पद्धती ही आचार्याच्याकडून जाणून घ्यावी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पार्थिव मूर्तीचे आव्हान, पाद्यपूजन, स्नान, वस्त्रालंकार, आभूषणे, धूपदीपार्जन, नैवेद्य, तांबूल, दक्षिणा, आरती आणि मंत्रपठण हे उपचार करावेत. सर्व गोष्टी या सश्रद्ध मनाने आणि भक्तिभावाने कराव्यात. हे संकल्पपूर्वक यथोचित आचरलेले व्रत उपासकाला सर्व सिद्धीस प्राप्त करून देणारे असे व्रत आहे. या व्रताला वरद गणेश व्रत किंवा गणेश चतुर्थी व्रत असे म्हणतात. श्री गणेश उपासनेमधील दुसऱ्या प्रकारचे व्रत कोणते व ते कसे आचरावे याबाबतची माहिती आता ऐक. दुसऱ्या प्रकारचे व्रत हे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत म्हणजे 1 महिनाभर करावयाचे असते. संपूर्ण 1 महिनाभर उपासकाने उपास करणे, किमान 1 भुक्त राहणे, भक्त भोजन करावे. व्रताचरणाचे दरम्यान कठोर असे ब्रह्मचर्य पाळणे फार आवश्यक असते. रोज मंगल स्नान करून शुचिर्भूत होऊन श्री गणेशाचे यथासांग पूजन करावे. श्री गणेशाच्या 50,000, 1,00,000 किंवा 10,00,000 इतका मंत्र जप करावा. श्री गणेशाचे रोज एकाग्र चित्ताने ध्यान, पूजन, नामस्मरण, चिंतन करावे. श्री गणेशाची मयूरारूढ किंवा मूषकारूढ अशी 2 किंवा 4 तोळे वजनाची सुवर्णमूर्ती तयार करून घ्यावी. एका सजलेल्या मखरात चौरंगावर कलश, त्यावर पूर्ण पात्र, त्या पात्रात 5 पाने व 5 रत्ने घालावीत. पूर्ण पात्रातच श्री गणेशाची सुवर्णमूर्ती ठेवून तिची विधिवत पूजा करावी. आचार्याच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक, होम हवन इत्यादी धार्मिक कर्मे संपन्न करावीत. गणेशास मोदकाचा नैवेद्य दाखवावा. आचार्यांना उचित दान दक्षिणा देऊन त्यांचा आदर सत्कार करून त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. ब्राह्मणांना भोजन द्यावे, त्यांना दक्षिणा द्यावी. अतिथी, अपेष्ट यांना भोजन प्रसाद द्यावा. उपासकाने या व्रताचरणाच्या कालावधीत अधिकाधिक मौन पाळावे. हे श्री गणेशाचे चतुर्थी व्रत उपासकाला उत्तम फल देणारे असून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे,
सुख, शांती, मोक्ष, ऐश्वर्य आणि समृद्धी देणारे आहे. श्री गणेश अशा आपल्या एकनिष्ठ उपासकावर सदैव कृपेची बरसात करतो. पित्याकडून ह्या प्रकारे गणेश व्रताची माहिती मिळाल्यावर पार्वतीने मनोमन हे व्रत करण्याचा निश्चय तर केलाच. तसेच इकडे कार्तिकेय याला सुद्धा आपल्या पित्याकडून ही सर्व माहिती ऐकून मोठा आनंद झाला. तेव्हा त्याने पित्यास अशी विनंती केली की, पिताजी, पूर्वी हे महान पुण्यकारक असे व्रत कोणी केले व त्यास त्या व्रताचे नेमके काय फलित मिळाले ते मला सांगा. पुत्राचा तो जिज्ञासू प्रश्न ऐकून पित्यास मोठा आनंद झाला. ते म्हणाले, वत्सा, तुझी ही श्रवण जिज्ञासा पाहून मला फार मोठा आनंद होत आहे. आता मी तुला जी कथा सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक. या पृथ्वीवर फार फार वर्षापूर्वी एक सार्वभौम राजा होऊन गेला. त्या राजाचे नाव होते कर्दम. तो राजा श्री गजाननाचा एकनिष्ठ भक्त होता. देवाच्या कृपेने त्याला कशाचीच उणीव नव्हती. अशा ईश्वरनिष्ठ, प्रजादक्ष, सात्विक आणि श्रद्ध राजाकडे एक दिवस महायोगी श्री भृंगराज ऋषींचे आगमन झाले. त्यांच्या आगमनाने हर्षभरीत झालेल्या राजाने त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. पाद्यपूजन केले, त्यांना वस्त्र, दानदक्षिणा दिली आणि जो एक प्रश्न राजाच्या मनात गेली अनेक वर्षे येत होता तो प्रश्न त्याने त्यांना विचारला. जेव्हा महायोगीराज म्हणाले, खरंच हे राजा, तू किती थोर आहेस, आपल्या कृतकर्माबाबत किती जागरूक आहेस. गतजन्मीच्या कोणत्या पुण्याईने आपण या जन्मी राजभोग घेतो आहोत हे जाणून घेण्याची तुझी फार इच्छा आहे. राजन, या मृत्यूलोकात प्रत्येक मनुष्यास तो जी काही भलीबुरी कामे करतो त्याच प्रकारचे चांगले वाईट फल हे त्याच किंवा पुढील जन्मात मिळत असते. कोणतीही व्यक्ती कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळेच पुढील कर्मफलेची त्यांनाच भोगावी लागतात. हे राजा, गतजन्मी तू एक सर्वसामान्य असा गरीब क्षत्रिय होतास. तू तुझ्या बायको मुलांचे पालनपोषण करण्यासाठी अनेक खटपटी केल्या, पण त्यात तुला खूप प्रयत्न करूनही मनासारखे यश आले नाही. तू धनसंपत्तीपासून वंचितच राहिलास. अर्थातच जीवनातले सर्व सगळे सोयरे हे धनाचे मोठे अभिलाषी असल्याने तुला कोणी जवळ केले नाही. तू दारिद्र्य म्हणून तुला त्यांनी दूर लोटले. इतकेच नव्हे तर तुझी म्हणवणारी पत्नी, मुले यांच्यापासूनही तू दूर जाण्याची विचित्र वेळ तुझ्यावर आली. अखेर त्या सगळ्यांना कंटाळून तू त्यांचा त्याग केलास आणि ईश्वर उपासनेसाठी अरण्याची वाट धरली. तिथे तुझ्या भाग्याने तुझी सोंभरी नावाचे एका महान ईश्वरभक्त ऋषींशी गाठ पडली. त्यांनी तुला जे व्रत करायला सांगितले आणि ज्यामुळे तुला या जन्मी हे सुख, वैभव मिळाले, हे महान व्रत म्हणजेच श्री गणेशाचे चतुर्थीचे व्रत होय. सोबरी ऋषींकडून श्री गणेशाच्या व्रताने आपल्याला या जन्मी हे फळ मिळाले. तो गणेश नेमका कोण, त्याचे आपण कोणते आणि कसे कशा प्रकारे गतजन्मी हे व्रत केले याबद्दल कर्दम राजाच्या मनात मोठी उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी एकामागोमाग एक असे जिज्ञासू प्रश्न ऋषींना विचारून ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राजाच्या त्या सर्व प्रश्नांना एक एक करून उत्तर देताना सोंबरी ऋषी म्हणाले, हे राजन, ओंकार हे त्या श्री गणेशाचे मूळ रूप आहे. या गणेशानेच या सकल ब्रह्मांडाची उत्पत्ती केलेली आहे. विश्व उत्पत्तीचे कार्य हे ब्रह्मदेवांच्या माध्यमातून ह्याच अधिदेवाने करून घेतले आहे. हा गणेश अनादि आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, सर्व साक्षी आणि सर्व व्यापी आहे. त्या गणेशाला त्यांच्या रूप गुणवर्णनावरून अनेक नावे पडलेली आहेत. त्यांची मूर्ती सर्वांग सुंदर म्हणून तो मंगलमूर्ती आहे. मोठ्या कानाचा म्हणून शूर्पकर्ण, हत्तीच्या तोंडाचा म्हणजेच गजवदन किंवा गजानन, विशाल मोठे पोट असणारा लंबोदर, विघ्नहरण करणारा म्हणून विघ्नहर्ता वा विघ्नेश्वर, त्याला मोदक प्रिय असून मोदक प्रिय उंदीर हे त्याचे वाहन म्हणून मूषक वाहना, पार्वतीचा पुत्र म्हणून गौरीनंदना, शिवाचा पुत्र म्हणून शिवपुत्र अशी त्याची अनेक नावे असून तो सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा देव आहे. हे राजा, अशा श्री वरदविनायकाचे तू गतजन्मी श्रावण चतुर्थी ते भाद्रपद चतुर्थीपर्यंत केले जाणारे व्रत सश्रद्धेने केलेस. त्या व्रताचे फल म्हणून तुला या जन्मी हे राजभोगाचे उत्तम फळ मिळालेले आहे. तेव्हा तो कथाभाग ऐकून कर्दम राजास मोठी धन्यता वाटली. तो म्हणाला, हे मुनिवर, आता या प्राप्त नरक जन्माचे सार्थक व्हावे, जन्ममरणाची बेडी तुटावी, मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी मी या जन्मी तेच पुण्यकारक असे व्रत करू इच्छितो. आपण मला त्याची सर्व विधी, नियम, पद्धती आणि मंत्रोपदेश देण्याची कृपा करा.
स्वजन्माचे सार्थक करण्यासाठी प्रवृत्त झालेल्या त्या राजास स्वभरी ऋषींनी त्या श्री गणेश चतुर्थी व्रताची माहिती पद्धत तर सांगितलीच, त्याचबरोबर त्यांनी राजा श्री गणेशाचा सिद्ध षडाक्षरी मंत्रही दिला. भगवान शंकर हे कार्तिकेयास म्हणाले, कुमार, तेच व्रत त्या कर्दन राजाने प्राप्त नरक जन्मातही केले. श्री गजाननाच्या कृपेने त्यांचा उद्धार झाला. शेवटच्या क्षणी गणेशदूतांनी त्यास मोठ्या सन्मानाने गणेश लोकी नेले. बाळ षडानना, गणेशाचे हे व्रत अत्यंत प्रभावी आणि पुण्यदायक आहे. हे व्रत देवादिकांनी, गंधर्वांनी, दानव, मानव आदी सर्वांनीच केलेले आहे. आपली कन्या पार्वतीला या गणेश व्रताची ही माहिती देताना पित्याने असे सुद्धा सांगितले की या व्रताचे अनेकांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या, अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या, अनेक वियोग झाले, जीव पुन्हा एकत्र झाले. नल राजा दमयंती यांची कथा पण अशीच आहे. तेव्हा हे गौरी, तू सुद्धा शिवशंकराच्या भेटीस्तव हेच पुण्यकारक असे व्रत कर. पुढील व्रतकथा पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम ग गणपते नमः असे लिहा.